हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हा आहे ना मंडेचा ब्लॉग आहे. मंडेला सकाळी मी पुण्याला निघाले होते. परत माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि मला ऑफिसला जायचं होतं, म्हणून मी सकाळी लवकर येऊन बसले होते इथे स्टँडवरती. कारण म्हणलं लवकर गेले तर लवकर पोहोचेन, पण मला इथेच गाडी भेटली नाही. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर मला एक गाडी भेटली आणि वाईट गेल्यानंतर बघते तर खूप सारी गर्दी होती. कारण का काल रविवारी ना आमच्या इथे बस बंद होत्या, त्यामुळं सगळेजण सोमवारीच निघाले होते आणि गाड्या खूपच कमी होत्या, त्यामुळं खूप जास्त गर्दी होती. मला कशी तरी एक बस भेटली, त्यामध्ये मी अर्ध्यात उभे राहूनच गेले होते आणि मग मी पुण्याला पोचले. पुण्याला 1 वाजता पोचल्यानंतर डायरेक्ट ऑफिसलाच गेले होते. मग तिथे काम वगैरे केलं आणि संध्याकाळी मग मी डायरेक्ट घरी आले. घरी येताना मी रिक्षा केली होती, कारण खूप सारं सामान होतं माझ्यापाशी. मग मी घरी आल्यानंतर सगळं काही काम पाहिलं आणि काम पाहिल्यानंतर मला असं म्हणजे अंगावर काटाच आला, कारण का मी सगळं तसाच पसारा ठेवून गेले होते. आणि त्यासोबत मी ज्यावेळेस गावावरून परत येते ना, मला घर क्लिनिंग करावं लागतं, कारण का धूळ वगैरे साचलेली असते आणि चिकट वाटतात भांडी वगैरे, त्यामुळे मला अजिबात आवडत नाहीत. म्हणून मी घर क्लिनिंग करते, पूर्ण घर झाडते, भांडी वगैरे घासते, फरशी वगैरे पुसते. मग मी आज काही जेवण वगैरे बनवणार नव्हते, त्यामुळे मी पार्सलच मागवलं होतं. म्हणून मी पहिलं सगळं काही घर होतं ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि तुम्ही म्हणून आता मी पूर्ण दिवाळीभर काहीच व्लॉग शूट नाही केलं आणि डायरेक्टली सुट्टी संपल्यानंतर मी व्लॉग टाकते. ॲक्च्युली पूर्ण दिवाळी आमची सेलिब्रेट झाली नाही आहे आमच्या गावामध्ये, कारण आमच्या गावामध्ये आणि आमच्या घरामध्ये सुद्धा कोणतरी वारलं. ॲक्च्युली एक जण आमच्यातला आहे आणि एक जण दुसऱ्या घरातले आहेत, पण आम्ही सगळे गावातले एकच आहोत, म्हणजे फणसे आहोत. त्यामुळे आमच्या इथे कोणीही वारलं तरी पूर्ण गावाला काही सण वगैरे सेलिब्रेट करता येत नाही, त्यामुळे पूर्ण मूड ऑफ होता. हा, पण माझी बहीण आणि तिची 2 मुलं आली होती आणि त्यातलं एक छोटं बाळ आहे. दोघंही छोटेच आहेत, त्यामुळे ना त्यांच्यामध्ये खेळण्यामध्ये त्यांच्या मागे पळता माझा कसा दिवाळी गेली ना ते समजले नाही. कारण घरामध्ये लहान मुलं असलेत ना की कसा दिवस जातो ते समजत नाही. हा, पण थोडीशी दिवाळी सेलिब्रेट करता आली नाही. त्यांच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी घेऊन गेले होते मी. फटाके वगैरे घेऊन गेले होते, ते काही त्यांना वाजवता आले नाही. अशा प्रकारे माझी दिवाळी थोडीशी सॅड, थोडीशी मजेशीर अशी गेली, पण जास्त काही मज्जा वगैरे केली नाही. मी दिवाळी पण बनवली होती. आता माझं घर क्लीन करून झालं होतं आणि मी माझ्या पार्सलची वाट बघत होते, तर त्या वेळेत मी माझी बॅगसुद्धा अनपॅक करून घेतली. तर बॅगेमध्ये मी जास्त काही सामान घेऊन आले नाही घरी, कारण का मम्मी येणार आहे, त्याच्यासोबत ते घेऊन येईन आणि माझं जेवढं आवडतं तेवढं चाललं होतं. थोडंसं तांदूळ आणलं होतं आणि फराळामध्ये माझ्या आजीने मला थोडंसं काही दिलं होतं ना, ते घेऊन आले होते, कारण का आमच्या इथं फराळ वगैरे पण बनवलं नाही. मग मी माझ्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अनपॅक केल्या आणि मग मी जेवण करून घेतलं. जेवणमध्ये मी पुलाव आणला होता. तुमचा दिवाळी कशी गेली ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.